आरक्षणचा सोड जाहीर करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या जे गावाची लोकसंख्या आणि सदस्य संख्या आणि वार्ड संख्या सांगते. आपले वार्ड आहेत 3, सदस्य आहेत एकूण 9. त्याच्याप्रमाणे आरक्षण आपण हे केलेलं आहे. SCला 2 आरक्षणच्या सीट निघालेल्या आहेत. STला काहीच नाही यावेळेस. OBC 2 आणि ओपनच्या 5. तर सदस्य संख्येमध्ये आता SCच्या ज्या सीट आहेत त्या वार्ड क्रमांक 3 मध्ये एक जनरलची सीट येईल आणि एक येईल वार्ड क्रमांक 3 मध्ये महिलांची, लेडीजची. STला 0 असल्यामुळे STला काही दिलं नाही आपण. OBCच्या 2 सीट आहेत. OBCच्या 2 सीटमध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये एक जनरल सीट आहे आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये OBCची एक स्त्रीची सीट आहे. आणि ओपनच्या OBCचं झालं. आता ओपनच्या ज्या आहेत त्या एकूण 5 सीट आहेत. 5 मध्ये वार्ड क्रमांक 1, 2, 3 मध्ये एक सीट डिवाइड झालेली आहे आणि उरलेल्या 2 आहेत त्या जनरल सीट आहेत. क्रमांक 1 मध्ये एकूण 3 सदस्य आहेत आपले. त्याच्यामध्ये SCची वार्ड क्रमांक 1 मध्ये काहीच नाही, STची काहीच नाही, OBCची एक स्त्री आहे, सीट एक OBCची आहे, एक महिला आहे का? हां, एक महिला आणि ओपनची एक महिला, 2 आणि पुरुष 1. आता वार्ड क्रमांक 2चं वार्ड क्रमांक 2 मध्ये 3 सदस्य. 3 सदस्यामध्ये एक स्त्री आहे SCची, ओपनची एक स्त्री आहे आणि OBCचा एक पुरुष आहे. 2 मध्ये. आता वार्ड क्रमांक 3 घ्या. वार्ड क्रमांक 3 मध्ये 3 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये SCचा एक पुरुष आहे. त्याच्यानंतर ओपनची एक स्त्री आहे आणि ओपनचे 2 पुरुष. क्रमांक 1 एक OBC स्त्री आहे आणि एक SC महिला आहे 2 आणि एक ओपन आहे. ओपन महिला आहे का महिला आहे? ओपन जनरल पुरुष आहे. आणि वार्ड क्रमांक 2 पुरुष एक आहे OBC जनरल आणि स्त्री एक आहे ओपन आणि ओपन एक महिला आहे. पुन्हा वार्ड क्रमांक 3 एक SC आहे आणि एक आहे OBC आणि एक जनरल. SC पुरुष आहे का? SC पुरुष. लोकसंख्या आहे तुमची 300 वार्ड क्रमांक 1 मध्ये SCची. किती? 300. हां. 2 मध्ये 0 SCची आणि 3 मध्ये 205. एकूण आहे लोकसंख्या तुमची 505. वार्ड क्रमांक 1 मध्ये SCची लोकसंख्या आहे 300. लोकसंख्या सांगते मी. SCची लोकसंख्या आहे 300, STची आहे 0, एकूण आहे 686. वार्ड क्रमांक 2 मध्ये SCची 0, अनुसूचित जातीची जमातीची 1 आणि एकूण आहे 657. SCची 0. वार्ड क्रमांक 2 मध्ये 0. वार्ड क्रमांक 3 मध्ये 205 आहे SCची, STची 0 आणि एकूण आहे 628. टोटल लोकसंख्या 1971. अनुसूचित जाती 1 सांगितलं ना. नाही ना, आपल्याकडे जे कॉलम दिलं ते सांगितलं. प्रभाग 1 मध्ये प्रभाग 1 मध्ये OBCची एक महिला, ओपनची एक महिला आणि ओपन सर्वसाधारण जनरल आणि प्रभाग 2 त्याच्यामध्ये OBCचं सर्वसाधारण, ओपनची एक स्त्री, ओपनचं एक जनरल, SC सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये डबल सांगते. SCचं एक सर्वसाधारण, त्याच्यात पुरुषही होऊ शकते स्त्रीही होऊ शकते आणि SCची एक स्त्री आणि ओपनची एक स्त्री. आपले किती येतं 9 पैकी. आणि तुम्हाला ह्याची जर कॉपी पाहिजे असेल तर पूर्ण सह्या आणि पुटअप केल्यानंतर तहसील कार्यालयातून घ्या, ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं ते. उद्या नागराळ आहे 19 तारखेपर्यंत. लोक गेल्यावर कशाला सगळ्या समोर घेऊ. हो जरा थांबा की मॅडम, काम आहे थोडं, साहेबाला बोलायचे.